अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा, संतती, संपत्ती, चांगलं आरोग्य प्रत्येक भक्ताला प्राप्त हो, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. भक्त हो, तुम्ही महाराजांच्या दरबारामध्ये आलेला आहात आणि स्वामी परिवारामध्ये आलात म्हणजेच तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण जो भाग्यवान आहे तोच स्वामींच्या चरणी लीन होतो आणि स्वामी महाराज त्याला संधी देतात त्यांच्या सेवेची. तर माझी मनापासून इच्छा आहे, 2023ला मी एक अशीच नवीन सुरुवात केली होती. त्यामध्ये महाराजांनी मला प्रचंड साथ दिलेली आहे. माझा हा अनुभव तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ शेअर करेल. आज मी तुम्हा सर्वांसाठी 1 जानेवारी 2024चा एक संदेश घेऊन आलेली आहे महाराजांच्या आज्ञेनुसार. तो असा आहे की खूप खूप कमेंट आहेत. आपण आधी जे व्हिडिओ टाकले होते त्यावरती की ताई आम्हाला मुलगा पाहिजे, ताई आम्हाला 2 मुली आहेत, स्वामी आम्हाला 20-25 वर्ष झाली लग्नाला, मुलंच होत नाही आणि आम्ही आता आशा सोडलेली आहे, खूप निराश आहोत, पण तुमची भक्ती करत आहोत. तर अशा सर्व ताईंना सांगू इच्छिते की तुम्ही अजिबात आशा सोडू नका, निराश होऊ नका. तुम्हाला एक मुलगी आहे तर अशी एक इच्छा असते ना की आपल्याला आता मुलगा असावा. 2 मुली आहेत तर त्यांनासुद्धा भाऊ पाहिजे, 3 मुली असतील त्यांनासुद्धा भाऊ पाहिजे. तर भक्त हो, जे कोणी आत्ता दादाताई हा संदेश ऐकत आहेत, अगदी शेवटपर्यंत तुम्ही हा संदेश पहा. यामध्ये सविस्तर तुम्हाला सेवा स्टेप बाय स्टेप दिली जाईल. कारण मुलगाच पाहिजे यावरती मी आधी सेवा सांगितली होती, स्वतः मी केली होती आणि मला त्या सेवेने पुत्रप्राप्ती झालेली आहे. त्या सेवा मी इतर खूप रिलेटिव्हलासुद्धा दिल्या, त्यांनासुद्धा पुत्रप्राप्ती झालेली आहे. आणि अक्षरशः अशा 1-2 ताई आहे ज्यांना मूल होत नव्हतं, त्यांना त्या सेवेने मुलगी म्हणा मुलगा म्हणा काहीतरी पण त्यांना संतान प्राप्त झालेलं आहे. आणि तुम्हालासुद्धा होणार. मी शब्द देते, 2024ची आपल्याला सुरुवात अशी करायची आहे की डिसेंबर 24पर्यंत तुमच्याकडे खरंच गुड न्यूज असेल. तुम्हाला सेवा केल्यानंतर उशिरा का होईना राहील, पण डिसेंबर 2024पर्यंत महाराज तुमची निराशा करणार नाहीत. तर भक्त हो, एकाच व्हिडिओमध्ये सर्व सेवा देता येणार नाही, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सेवा सांगितल्या जातील. तर भक्त हो, ही माहिती ऐकत असताना सर्वांनी कमेंटमध्ये स्वामी आई कायम सोबत रहा असे लिहा. कारण महाराजांची कायम साथ असेल तर आपल्याला महाराजांकडे काहीही मागण्याची गरज पडणार नाही. भक्त हो, सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती, फोटो असायला पाहिजे. आता खूप जणांकडे आहे, पण काही नवीन सेवेकरी आहेत, त्यांना जास्त काही माहिती नाही आहे. त्यामुळे मी थोडंसं अगदी सुरुवातीपासून सेवा कशी करावी याबद्दल अगदी थोडंसं सांगते. महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायला पाहिजे. आता जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, पण सेवा लगेच तुम्हाला ही आजपासून किंवा उद्याचपासून सुरू करायची आहे. तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत अशी ही पोथी मिळते स्वामींच्या केंद्रात, ती तुम्हाला घ्यावी लागेल. त्याचबरोबर इथे तुम्हाला जशी दिसत आहे तुळशीची जपमाळ 108 मण्यांची, अशी माळ तुमच्याकडे असायला पाहिजे. तर ही पोथी तुम्ही पाहू शकता. या पोथीमध्ये 21 अध्याय आहेत आणि 21 अध्यायांची ही स्वामी चरित्र सारामृत महाराजांची पोथी आहे. आता तुम्हाला आजपासून एक संकल्प करायचा आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे. तर भक्त हो, नवीन वर्षाची संकल्प करूनच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. म्हणजे डिसेंबर 2024पर्यंत महाराज तुमची 100% इच्छा पूर्ण करतीलच. मी तुम्हाला शब्द देते, कारण मी 2023ला संकल्पयुक्त एक कार्य हाती घेतलं होतं. महाराजांवरती सर्व सोपवलं होतं. महाराजांनी त्याचं खूप खूप सुंदर फळ दिलेलं आहे. मी तुम्हाला पूर्ण ते पुन्हा व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहेत आणि तुम्हाला हक्क आहे ते सर्व काही जाणून घेण्याचा. तर भक्त हो, संकल्प करायचा आहे. तर आता तुम्ही आजच हा व्हिडिओ पाहाल असं नाही सांगू शकत, की जे खरंच खूप स्वामींची सेवा करतात किंवा ज्यांना खूप इच्छा आहे आणि सुचत नाही आहे मी कशी करू, तर कदाचित महाराज त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आजच नेतील आणि त्यांना बुद्धी देतील, तो आजच ते पाहतील. तर तुम्ही मग उद्या मंगळवार आहे, उद्यापासून सेवा सुरू करा.
ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवशी लगेच सेवेला सुरुवात केली तरी चालेल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. मग तुम्ही या जानेवारी महिन्यामध्ये कधीही पाहू शकता किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जरी पाहिला तरीसुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्या दुसऱ्या क्षणाला सुरुवात करायची आहे. आपली देवपूजा वगैरे आपण घरामध्ये सकाळीच करून घेतो आणि प्रत्येक घरामध्ये देवपूजा ही झालीच पाहिजे. देवाला तुम्हाला खूप वेळ देता येत नाही, पण साधी सोपी का होईना पण देवपूजा करा. देवांना फुले जरी नाही आपण रोज अर्पण करू शकलो तरी धूप दीप तरी लावायलाच पाहिजे. आता देवपूजा झाली, आपल्याला संकल्प करायचा आहे. एक पळीभर पाणी आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी अक्षदा, खंडित अक्षदा घेऊ नका, अखंड घ्या. त्यामध्ये एक फूल घ्यायचं आहे आणि डावा हात उजव्या हाताच्या खाली लावायचा आहे. देवाकडे पाहायचं आहे, आपल्या स्वामींकडे पाहायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची. महाराज, मी संकल्प करत आहे. स्वतःचं नाव सांगा, गोत्र सांगा, माहीत नसेल काश्यप गोत्र सांगा आणि तुमचं नाव सांगा की मी तुमची भक्त आहे आणि तुम्ही माझे गुरु आहात. तर गुरु, तुमच्या आज्ञेवरून मी ही सेवा करत आहे आणि तुम्हाला तुमची अडचण सांगायची आहे. आता तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी सेवा करायची आहे ही आजपासून. तर मग तुम्ही सांगायचं, मला एक मुलगी आहे, 2 मुली आहेत किंवा 3 मुली आहेत. आता मला मुलगा होऊ द्या आणि माझ्या मुलीला भाऊ मिळू द्या आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मीनारायण असं हे तुमचं स्थान असू द्या. किंवा मग ज्या ताईंना मूलबाळच होत नाही त्यांनीसुद्धा त्यांची इच्छा सांगायची आहे. मला 5 वर्ष, 10 वर्ष किंवा 15-20 वर्ष झालेली आहेत लग्नाला, बाळ होत नाही महाराज. मी खूप मनापासून सेवा करणार आहे तुमची आजपासून. 2023मध्ये तुम्ही सुरू केली, 22मध्ये केली, तुमच्याकडून पूर्ण सेवा झालेली नाही किंवा योग्य सेवा झालेली नाही, त्यामुळे त्या गोष्टी सोडून द्या. महाराज, याआधी सेवा करत होते पण मला माहीत नव्हती योग्य सेवा. आजपासून माझ्याकडून तुम्ही योग्य सेवा करून घ्या, योग्य माहिती माझ्यापर्यंत पोहोच करा, त्यानुसार मी सेवा करेल आणि मला पुत्रप्राप्ती होऊ द्या किंवा मला संतानप्राप्ती होऊ द्या. महाराज, माझी ओटी सुखा समाधानाने भरून द्या. आणि ज्या महिलांना बाळ होत नाही त्यांनी अवश्य म्हणा, महाराज माझी कूस उजवा आता आणि मी तुमची सेवा यापुढे मनापासून करेन. तर असा एक तुमच्या मनाने तुम्हाला संकल्प करायचा आहे. जे जे महाराजांना सांगायचं आहे ते बिनधास्त महाराजांना सांगा. महाराज आपले गुरु आहेत, ते सर्व काही ऐकत असतात. नाही सांगितलं तरी ऐकतात, पण आपल्याला सांगायचं आहे. आणि आता संकल्प झाला त्यानंतर तुमच्याकडे पोथी आहे, तुमच्याकडे माळ आहे. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमधील ज्या दिवशी ही सुरुवात करायची आहे त्या दिवशी 1, 2, 3 असे 3 अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहेत. म्हणजेच अध्याय पहिला, दुसरा, तिसरा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यापुढील म्हणजे क्रमशः तुम्हाला दररोज 3 अध्याय वाचन करायचे आहेत. माळीवरती तुम्हाला, आता तुम्ही नवीन आहात, सुरुवात केलेली आहे, तर तुम्हाला सुरुवातीचे 7 दिवस एकच माळ तुम्ही जप करा. म्हणजेच तुम्हाला माळ बोटात कशी पकडायची, जप करताना बऱ्याचदा प्रथम करत असाल तर हात अवघडला जातो, त्यामुळे एक सवय होते. आणि नंतर तुम्हाला 1 आठवडा गेला की नंतर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला दररोजचे 3 अध्याय आणि 11 माळ जप करायचा आहे. याला म्हणतात महाराजांची नित्यसेवा. ही सेवा खूप प्रभावी आहे, तुम्हाला जास्त दुसरं काहीही करण्याची गरज पडणार नाही. ही सेवा म्हणजे पाया आहे. बघा, घर बांधताना आपण कॉलम टाकतो, त्या कॉलमला खूप लोखंड भारी वापरतो किंवा सिमेंट म्हणा खूप भारी वापरतो, कारण आपण काय बोलतो की यावरती मला 10 मजले करायचे आहेत. अगदी तुम्हाला 5 मजले करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही पाया भक्कम करता, कॉलम खूप चांगले बांधता, त्याला पाणी वगैरे घालता आणि मग तुमची जी वरती बिल्डिंग आहे ते जेवढे मजले असतील तेवढे खूप भक्कम तयार होतात आणि खूप काळासाठी ती तुमची इमारत चांगली राहते. त्यासाठी आपण किती काळजी घेतो. मग आपल्याला आयुष्यामध्ये स्वामी महाराजांची खूप जास्तीत जास्त सेवा करायची आहे, तर आधी आपल्याला पाया पक्का करायचा आहे. त्यामुळे प्रथम स्थानावरती ज्या ज्या ताईंना प्रश्न पडलेला आहे की मी सेवा कुठून सुरू करू किंवा आम्ही सेवा कशी करावी, तर तुम्हाला जरी तुमच्या घरात कोणी आजारी असेल तरी त्यांनीसुद्धा ही सेवा करायची आहे. तशा तर मी तुम्हाला पुढे सेवा देणार आहे, प्रत्येकाला वेगळी, पण सर्वांसाठी ही एक महत्त्वाची आणि प्रथम स्थानावरील सेवेची पहिली पायरी म्हणाल तरीसुद्धा चालेल. तर 3 अध्याय, 11 माळ जप, त्याचबरोबर 9वार 9 मंत्र एक वेळा म्हणायचा आहे, म्हणजे 1 माळ म्हणायची आहे. तर 9वार 9 मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 9वार 9 मंत्र का म्हणायचा,
तर आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा झाली पाहिजे. कुलदेवीची सेवा झाली तर त्या घरामध्ये पुत्र पाहिजे तर पुत्र होतो, मुलगी पाहिजे तर मुलगी होते, किंवा जर संतान प्राप्त होत नसेल तर कुलदेवीची सेवा केल्यास तुम्हाला संतान प्राप्त होतेच. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दररोज तुम्ही जे जे स्वयंपाकात बनवतात त्याचा तुम्हाला आधी स्वतः खाण्याआधी किंवा स्वयंपाक उष्टा करण्याआधी महाराजांसाठी एक ताट काढून घ्यायचं आहे. म्हणजे नैवेद्य तुम्ही जे जे खाल तो तुम्हाला 2 टाईम शक्य असेल तर 2 टाईम तुम्ही नैवेद्य दाखवा. परंतु तुमच्या घरामध्ये महाराजांना 1 टाईम तरी, एक वेळी तरी तुम्हाला नैवेद्य द्यावा लागेल. महाराजांना उपाशी घरामध्ये ठेवू नका. आणि सकाळी शक्य नाही झालं, बऱ्याच घरामध्ये उपवास असतो, तुम्ही नाही काही बनवलं, चहाच घेऊन तुम्ही जर बाहेर पडणार असाल तर महाराजांना कमीत कमी दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, किंवा पाणी आणि एका वाटीमध्ये साखर असं तरी तुम्हाला दररोज ठेवायचं आहे. त्याचबरोबर महाराजांची ज्या ताईंना पुत्रप्राप्ती, संतानप्राप्ती पाहिजे त्या ताईंना तर महाराजांची आरतीसुद्धा दररोज 1 वेळा करायचीच आहे. आता सेपरेट आरतीचा व्हिडिओ शेअर करेल. सध्या जरा आवाज बरा नसल्यामुळे मी 2 दिवस व्हिडिओ टाकणं टाळलं, कारण आवाज खूप खराब येत होता. आजसुद्धा एवढा बरा नाही आहे, पण ठीक आहे. तर तुम्हाला आरतीसुद्धा शेअर करेल. खूप कमेंट आहे, ताई आम्ही आरती म्हणावी, कोणती म्हणावी आणि माहीत नाही आहे, तर नक्की शेअर करेल. तर तुम्हाला अशी ही सेवा सुरू करायची आहे. आणि त्याचबरोबर न चुकता पंचमहायज्ञ करायचा आहे. तर तुम्ही ठरवून 21 दिवस पंचमहायज्ञ करा, मग तुम्हाला सवय लागून जाईल. आणि आता तुम्ही म्हणाल की सर्व काही आम्हाला शक्य होणार नाही, पंचमहायज्ञसुद्धा काही जणांना माहीत नसतं, तर आपण सकाळी गॅस पेटवतो त्यावेळी तुम्हाला एक कागदाचा अर्धा तुकडा घ्यायचा आहे. म्हणजेच एखादा कोरा पेपर घ्या. त्या पेपरला अगदी 1 चमचाभर नव्हे, पण एक तुम्ही थेंबभर तर तूप लावू शकता ना, तर 1 थेंबभर तूप लावा. तो कागद तुम्हाला अग्नीवर पेटवायचा आहे आणि स्वाहा करून साईडला ठेवायचा आहे. हे झालं देवयज्ञ. त्यानंतर ऋषीयज्ञ. दररोज तुम्हाला गाईला घास चारायचा आहे. आणि शक्य नसेल तर मग तुम्ही गाईच्या नावाने कंपाऊंडवरती म्हणा, कंपाऊंडच्या बाहेर म्हणा, घास ठेवून द्या. गाईच्या नावाने ठेवलेला आहे, कोणी का खाऊन जाईना, तो गाईला अर्पण झाला. पितृयज्ञ म्हणजे कावळ्याला दुपारी तुम्हाला 12 नंतर 1 घास अन्न द्यायचे. कावळ्याच्या नावाने छतावर म्हणा, कंपाऊंडवर म्हणा, किंवा ज्या ठिकाणी कावळे येतात झाडाच्या जवळ अशा ठिकाणी तुम्ही घास ठेवण्याचा प्रयत्न करा. आता खूप ताई जॉब करणाऱ्यासुद्धा आहेत, त्यांच्यासुद्धा कमेंट होत्या की ताई आम्ही जॉब करतो, मग आम्हाला सेवा कुठली करता येईल अशी सांगा. तर तुम्ही ज्यावेळी जॉबला जाता त्यावेळी जरी घेऊन गेलात कावळ्याच्या नावाने आणि कुठेतरी वाटेमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल. किंवा ह्या पंचमहायज्ञापैकी तुम्हाला जे जे यज्ञ करता येतील ते करा आणि कराच. त्यानंतर दररोज आपल्याला एका व्यक्तीला चहा, बिस्किट किंवा मग चॉकलेट लहान मुलाला द्यायची आहे. तुमच्याकडे आता कुणी येणार जाणार नसेल, किंवा मग तुम्ही व्यवसाय म्हणा किंवा जॉबनिमित्त बाहेर असता, तर मग तुम्ही चहा वगैरे हे शक्य नाही आहे, तर मग तुम्ही कुठेतरी अशा गरजू व्यक्तींना दिवसामधून 1-2 रुपये तरी दान करत जा. म्हणजे तुमचं हे यज्ञसुद्धा होऊन जाईल. आणि त्यानंतर भूतयज्ञ म्हणजे दररोज मुंग्यांना आपल्याला थोडीशी साखर भिंतीच्या कडेला ठेवायची आहे. ज्या ठिकाणी मुंग्या येतात अशा ठिकाणी मुंग्यांच्या नावाने ठेवून द्या. तर असं तुम्हाला पंचमहायज्ञ दररोज न चुकता 21 दिवस करायचं आहे. ज्या ताई जॉबला आहेत त्यांना जे जमेल त्यामधील तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपलं ऋण, वैर, हत्या या दोषांचं मुक्ती मिळते आणि मग आपल्याला जी काही आपली मनोकामना आहे ती पूर्ण होण्यास मदत होते. त्याचबरोबर भक्त हो, आपण महाराजांच्या सेवेची पहिली पायरी पाहतोय. पहिली पायरी भक्कम होण्यासाठी महत्त्वाचा भाग म्हणजे महाराजांचं नामस्मरण. आता तुम्ही म्हणाल, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ताई आम्ही बसल्या बसल्या नामस्मरण करू शकतो का, किंवा मग आम्ही प्रवासात नामस्मरण करू शकतो का. तर तुम्हाला नामस्मरण करताना एक नियमच करायचा आहे. आता तुम्ही ज्या क्षणी हा व्हिडिओ ऐकाल त्या दुसऱ्या क्षणापासून तुम्ही बसल्या जागेवरून उठताय, स्वामी, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर श्री स्वामी समर्थ माऊली, शुभ सकाळ आदी महाराजांना उठल्या उठल्या दिवसाच्या शुभेच्छा द्या.
महाराजांच्याच कृपेने आपला हा दिवस उजाडलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमचं जे काम करत आहात ते काम करतानासुद्धा महाराजांचं नामस्मरण करा. माझा स्वतःचा तर खरंच खूप छान अनुभव आहे. मी ज्यावेळी चहा पित असते, चहा पिण्याआधीसुद्धा स्वामी आई चला चहा घेऊ हे मी स्वतः बोलत असते. तुम्हीसुद्धा बोला, सवय लागेल. जशी आपण जिभेला सवय लावू तशी आपल्या जिभेला म्हणा, शरीराला म्हणा सवय लागून जात असते. म्हणजे भक्त हो अर्थात काय तर सकाळी उठल्यापासून पाणी पिताना, जेवण करताना, बसताना, गाडीमध्ये प्रवास करताना, कुठेही कधीही महाराजांचं मनातल्या मनात नामस्मरण करा. अजिबात मोठ्याने वगैरे म्हणू नका. आजूबाजूला सर्वच काही स्वामी सेवेकरी नसतात. काही लोकांना आवडतसुद्धा नाही. काही लोक असे सुद्धा बोलतात की काय स्वामी स्वामी काय लावले, काय सेवा करतात. त्यासाठी आपल्या महाराजांची कोणी निंदासुद्धा करू नये. आपण आपलं नामस्मरण मनातल्या मनात करा आणि रात्री झोपताना दररोज न चुकता स्वामी आई शुभरात्री हेच बोलून झोपा. बघा तुम्ही झोपला की शांत झोप लागून जाईल. तुमच्या मनामधील इच्छा महाराजांपर्यंत पोहोच होतात. तर भक्त हो तुम्हा सर्वांच्या खूप कमेंट आहेत की ताई आम्हाला मुलगाच पाहिजे, मुलगी आहे किंवा मुली आहे 2-3. खूप कमेंट आहे ताई 20 वर्ष झाले 25 वर्ष झाले स्वामी आम्हाला बाळ नाही आहे. तर मी स्वामींच्या आज्ञेवरून ही माहिती शेअर केलेली आहे. हा फक्त माहितीचा सेवेचा एक पहिला टप्पा आहे, पहिली पायरी आहे. यापुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सेवा येतील आणि तुमची इच्छा बघा 2-3 महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल. प्रेग्नेंट राहाल आणि बाळच म्हणजे मुलगाच होईल. ज्यांना खरंच अजून बाळ नाही आहे त्यांनासुद्धा आई होण्याचं भाग्य लाभेल. त्यासाठी तुम्हाला यापुढीलसुद्धा व्हिडिओ पाहायचे आहेत. त्याचबरोबर भक्त हो 3 फुलांचा उपाय आपण हा व्हिडिओ शेअर केला होता दत्त जयंती विशेष. त्यावरती खूप कमेंट होत्या की आम्ही UPSC MPSC करत आहोत. काही ताईंच्या कमेंट होत्या की घरामध्ये आजारी व्यक्ती आहेत. काही आजींच्या कमेंट होत्या की आम्ही नातवांसाठी सेवा करावी का. तर तुम्हाला सर्वांच्या कमेंटनुसार महाराजांच्या आज्ञेवरून यापुढे माहिती मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच माहिती पाहत राहा. आजची माहिती आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. जर तुम्ही हा व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर तुम्हाला यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी माहिती तुम्ही पाहू शकाल. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.